प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आज आपण एक विषय बघणार आहे की प्रभू विचारतोय की माझ्यासाठी कोण उभारणार. तो प्रियांनो, आज आपल्याला प्रभूसाठी उभारायचं आहे. प्रभूसाठी आपल्याला आज काम करायचं आहे. प्रभूची आपण सेवा करायची आहे. प्रभूच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालायचं आहे. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय 33 वचन काय म्हणतंय की पहिल्याने त्याचे राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी मिळतील. म्हणजे काय? ह्याही गोष्टी म्हणजे काय? पहिल्यांदा आपल्याला त्याचं राज्य आणि त्याची नीतिमत्वता मिळवण्यासाठी आपल्याला पहिलं झटायचं आहे. ह्याही गोष्टी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस संसाराच्या मागं लागलाय, परपंचाच्या मागं लागलाय, पैशाच्या मागं लागलाय, जॉबच्या मागं लागलाय, अनेक गोष्टीच्या मागं लागलाय, ते न करता प्रथम त्याचं राज्य नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमागे आहेत. समजते? देवाचं राज्य म्हणजे काय? त्याचं प्रेम, सत्य, नम्रता, परमेश्वराबरोबर चालणं, हे देवाचं राज्य. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी म्हणजे आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, आपल्यामध्ये खरापणा असला पाहिजे, खोटं बोलायचं नाही आहे, चोरी करायची नाही आहे, परमेश्वराच्या ज्या आज्ञा आहेत त्या आपल्याला पाळायचे आहेत. आपण काय करतोय की काय खायचं, काय प्यायचं, आज काय काम करायचं, आपण ह्या गोष्टी विचार करतोय. पण ह्याही गोष्टी न करता परमेश्वराचं राज्य नीतिमत्व मिळवण्यासाठी जर झटला तर बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिकली मिळत जाईल. तर प्रियांनो, आपण बघतोय की परमेश्वराच्या मागं लागल्यानंतर ह्या गोष्टी मिळतील. परमेश्वर असं म्हणत नाही आहे तुम्ही काम करू नका, मेहनत करू नका, आपलं फॅमिली बघू नका, आपल्या सगळ्या गोष्टी सोडा आणि माझ्या पाठीमागे. प्रभू व्यवस्थित म्हणतोय की पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? जगापेक्षा परमेश्वराला आपल्याला उंच ठेवायचं आहे, मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आता आपण काय केलो आहे? आपली प्रॉब्लेम, आपली चिंता, आपली परिस्थिती ह्याला आपण मोठं केलो आहे आणि देवाला आपण खाली ठेवलेलं आहे. प्रभू तसं म्हणत नाही. प्रभू म्हणतोय की बाकीच्या गोष्टीच्या मागं लागण्याच्या आधी तू पहिलं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी पहिलं झट. बाकीचे प्रॉब्लेम, बाकीचे दुःख, कष्ट, त्रास आहे त्याची जबाबदारी मी उचल. हालेलुया, प्रेज लॉर्ड. समजते प्रियांनो, आपल्याला हेच करायचं आहे. आजची परिस्थिती काय माहिती आहे? लोक खूप व्यस्त झालेले आहेत, पण देवासाठी वेळ नाही लोकांना. आज लोक कशामध्ये? विश्वासणारे लोक, आज लोकांकडे नोकरीसाठी वेळ आहे, मोबाईलसाठी वेळ आहे, व्यवसायासाठी वेळ आहे, मित्रांबरोबर टाईम घालवायला वेळ आहे, पण देवासाठी वेळ नाही आहे. ही खूप वाईट वाटते, खूप दुःख वाटते मला या गोष्टीचं. प्रियांनो, आज परमेश्वरासाठी आपण वेळ द्या. हे कुणाकडे गोष्टी घडतात माहिती आहे? हे विश्वासणारे लोक, त्यांच्याकडे या गोष्टी घडतात. आज अनेक विश्वासणारे लोक म्हणतात की मला ते जमणार नाही आहे, मी अवेलेबल नाही आहे, मी काम करू शकत नाही आहे, माझ्या बदली कोणतरी दुसरा पाठवा. असं पण काय जणांचं उत्तर आहे. प्रभू रडत म्हणतोय की माझ्यासाठी कोण करणार? प्रत्येकानं आपापला टाईम, आपापला सेटअप करून ठेवलेला आहे, पण प्रभूसाठी कोण करणार? ही प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी ही गोष्ट आहे. प्रियांनो, प्रभू खूप रडत आहे, प्रभू खूप दुःखी आहे, प्रभू खूप उदास आहे. प्रभू प्रत्येक वेळेस हेच म्हणायला लागलाय की माझ्यासाठी कोण जाणार, माझ्यासाठी कोण उभारणार. अनेक लोक आज त्रासामध्ये, दुःखामध्ये, आजारामध्ये, व्यसनामध्ये, अनेक लोक टेन्शनमध्ये. ह्या लोकांना कोण बाहेर काढणार? ह्यांच्यापाशी कोण जाणार? ह्यांना कोण सुवार्ता सांगणार? ह्यांचा नाशापासून, ह्यांचा नरकाच्या वाटेपासून ह्यांचा जीव कोण वाचवणार? कोणाची जबाबदारी आहे? तर प्रियांनो, ती जबाबदारी माझी आणि जबाबदारी तुमची आहे. प्रियांनो, आज लोक देवाच्या कामापासून दूर पडतात. आज लोकांना ह्या गोष्टी नको आहेत. आज लोकांना मोबाईल पाहिजे, मला माझी मुलं पाहिजे, मला माझी फॅमिली पाहिजे, मला माझी पत्नी पाहिजे, मला माझा नवरा पाहिजे. प्रियांनो, सगळ्यांना ह्या गोष्टी पाहिजेल आहेत. सगळीजण आपापल्या गोष्टी वाटून घेतल्या आहेत, सगळीजण बिझी झालेले आहेत, पण प्रभूसाठी वेळ नाही लोकांना. आज सैतानानं काय केलं माहिती आहे का? आज सैतानानं तुम्हाला ह्याच्यामध्ये अडकवून टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला गुंडाळलं आहे. संसाराची चिंता, टेन्शन, दुःख, पैसा कसा कमवू, घर कसं बांधू, गाडी कशी घेऊ, प्रत्येक गोष्टीमध्ये संसाराचं टेन्शन ही सैतानानं तुम्हाला दिलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवलेलं आहे. आज कित्येक लोक बघितलं, आज तरुणी, मुलं, मुली आज कशामध्ये माहिती का? आज अफेअर्समध्ये, आज चॅटिंगमध्ये, आज फ्लटिंगमध्ये, आणि आज वाईट गोष्टी करतात, वाईट कृत्य करतात. ही कोण आहेत? सगळी विश्वासणार आहे. सगळ्यात जास्त जर बघितला, सगळ्यात जास्त जर डिवॉर्स, सोडचिठ्ठीचं प्रमाण कुठं असेल माहिती आहे? सगळ्यात जास्त सोडचिठ्ठीचं प्रमाण हे ख्रिस्ती लोकांमध्ये. खूप वाईट वाटते गोष्टी. आणि तुमची काही चुकी नाही आहे.
की सैतानानं तुम्हाला अडकवून टाकलेलं आहे. कशामुळं अडकवलंय? कारण की तुम्ही परमेश्वरासाठी वेळ देत नाही, म्हणून सैतानानं तुम्हाला सेपरेट केलेलं आहे. प्रियानो, आज तुम्हाला मी चॅलेंज करतो, आज तुम्हाला मी एक टास्क देतोय. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी नीतिमत्व मिळवण्यासाठी झटताय ना, त्यावेळेस परमेश्वराची जबाबदारी आहे की सगळ्या गोष्टी हँडल करण्याची. सैतान तुम्हाला टच पण करू शकणार नाही, सैतान तुमच्या जवळ देखील फिरकणार नाही, पण पहिलं देवाचं काम केलं पाहिजे. प्रियानो, आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अलेक्झांडर, त्याला म्हणतात सिकंदर. अलेक्झांडरनं काय केलं? हा तरुण मुलगा यानं ठरवलं की मला पूर्ण जग मिळवायचं आहे, पूर्ण मला हा देशावरती कब्जा करायचा आहे, आणि त्यानं अर्ध देशसुद्धा अर्ध जगसुद्धा त्याने मिळवलं. पण शेवट काय झाला माहिती आहे काय? तो मरून गेला. पण मरण्याच्या आधी त्याच्या 3 गोष्टी होत्या. ज्यावेळेस मी मरणार माझी पेटी वैद्याने उचलायची, म्हणजे आताचे डॉक्टर्स. दुसरी गोष्ट म्हणतोय की ज्यावेळेस माझी पेटी ही वैद्य उचलून जात असतात, त्यावेळेस त्या वाटेवरती सोनं, चांदी, हिरे, जवाहरात पसरायचे आणि त्याच्यावरनं चालायचं. तिसरी गोष्ट, माझ्या पेटीमधून माझे दोन्ही हात बाहेर काढायचे. अशा मरायच्या आधी त्याच्या 3 अटी होत्या. पहिली गोष्ट काय म्हणते माहिती आहे? माझी पेटी वैद्याने उचलायची, कारण लोक विचारतील मला, कारण की वैद्य देखील माझा मृत्यू वाचवू शकला नाही. त्याच्या हातात देखील ती ताकद नाही आहे, त्याच्या हातात देखील पॉवर नाही आहे की माझा जीव त्यांना वाचवावा. वैद्य माझं पेटी घेऊन चाललेलं आहे, शव घेऊन चाललेलं आहे. दुसरी गोष्ट दाखवल, सोनं, चांदी, रुपं जमिनीवर का हातरलंय? मी त्याला तुडवून जात आहे, कारण की मी सगळं मिळवलं, पण शेवट ते इथंच राहिलं, इथं मातीतच मी त्याला तुडवून गेलो. तिसरी गोष्ट, माझे दोन्ही हात रिकामे, मी जगामध्ये मोकळा आलो आणि मोकळाच गेलो. हे हात माझे दाखवतील मी काय कमवलो नाही, शेवट मोकळा गेलो. इयोबाच्या पुस्तकामध्ये इयोब म्हणतोय, आईच्या उदरातून जसा मी नग्न आलो तसाच या जगातनं मी नग्न जाणार. देवानं दिलं आणि देवानं घेतलं. धन्य परमेश्वराचं. प्रियांनो, सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही ज्या वेळेस जगाच्या मागं लागताय ना, तुम्ही ह्या जगातून काही घेऊन जाऊ शकत नाही आहे. तुम्हाला जर न्यायचं असेल ते फक्त परमेश्वर घेऊन जावं लागेल. परमेश्वराबरोबर आपलं नातं घट्ट असलं पाहिजे. या जगाच्या मागं पळू नका, परमेश्वराच्या मागं पळा, बाकीच्या गोष्टी तुमच्या मागे येतील. यहोशुआ याचा 1 अध्याय 8 ते 9 वचन काय सांगतंय? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. परमेश्वराच्या मागं चाल, त्याची वचनं, त्याची गीतं आपल्या मुखामध्ये असली पाहिजे. 9 वचन काय म्हणतंय? मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नकोस, कसरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. प्रियांनो, खूप सुंदरचं वचन आहे. आपल्याला यश प्राप्ती पाहिजे, आपल्याला धाडस पाहिजे, आपल्याला ताकद पाहिजे, आपल्याला ज्ञान आणि बुद्धी पाहिजे. परमेश्वर एकच म्हणतोय की तुझ्या मुखामध्ये सदैव परमेश्वराचा ग्रंथ असला पाहिजे, त्याचं रात्रंदिवस त्याचं मनन केलं पाहिजे. प्रियांनो, आपण एक स्टोरी बघूया. स्टोरी अशी आहे, एक लहान मुलगा आहे आणि लहान मुलगा सुट्टी पडल्यानंतर आपल्या आजोबाकडे जातोय आणि त्याच्या मनामध्ये एक प्रश्न असतोय आणि तो म्हणतोय की आजोबा, मला खूप पैसे कमवायचे आहेत, खूप मला मोठं व्हायचं आहे, मला माझ्याकडं गाडी असली पाहिजे, माझ्याकडं बंगला असला पाहिजे, माझ्याकडे विमान असलं पाहिजे. भरपूर असं त्याचे विचार असतात, त्याचे प्रश्न असतात आणि सगळी प्रश्न घेऊन आपल्या आजोबाच्या गावाला जातोय सुट्टी पडल्यानंतर. आणि आजोबाकडे गेल्या गेल्या आजोबाला म्हणतोय की आजोबा, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. मी ह्या जगामध्ये असताना मी मोठं कसं होणार, मी पैसेवान कसं होणार, माझं नाव कसं होणार, मी काय करू त्या गोष्टीसाठी, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. आजोबा हसतात त्याला आणि म्हणतात की बाळा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो, चल माझ्याबरोबर, आपण मार्केटला जाऊया. आणि आजोबा काय करतात? आजोबा त्या लहान मुलाला घेऊन मार्केटला जातात आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथून 1-2 झाडे आणतात. छोटी छोटी 2 झाडं आजोबा घेऊन येते आणि एक झाड त्याच्याकडे असते, एक झाड आजोबाकडे असते. आणि आजोबा म्हणतोय की बाळा, घरी चल, मी तुला सांगतो मोठं कसं व्हायचं आहे, धनवान कसं व्हायचं आहे, पैसे कसे कमवायचे आहेत, कसं आपण मोठं बनू शकतोय, हे तुला आज मी उदाहरण दाखवतो. आजोबा म्हणतोय बाळा, एक झाड त्या कुंपणाच्या आतमध्ये लाव आणि दुसरं झाड मी बाहेर लावतो. आणि ते लेकरू काय करतंय? एक झाड त्या कुंपणाच्या आतमध्ये लावतंय आणि दुसरं झाड आजोबा बाहेर लावतात. आजोबा म्हणतोय बाळा, मला सांग, कोणतं झाड चांगलं मोठं होईल
कोणतं झाड सुरक्षित आहे, कोणतं झाड वाढेल. ती लहान मुलगा त्याच्याकडे बघून हसतोय आणि म्हणतोय, आजोबा जे झाड मी लावलंय ते झाड मोठं होणार. आजोबा म्हणतात कसं? कारण की हे कुंपणाच्या आतमध्ये सुरक्षा आहे त्याला, आणि त्याला मी रोज पाणी घालणार, रोज मी खत घालणार, त्याची देखभाल करणार आणि माझ्या नजरेपाशी असणार. त्याला झाडाला काही होणार नाही आणि माझं झाड मोठं होणार. आजोबा म्हणतात आपण बघूया. काही दिवस असं होतात, काही वर्षांनंतर, कित्येक वर्ष गेल्यानंतर मुलगा पुन्हा सुट्टी पडल्यानंतर आजोबाकडे येतो आणि म्हणतोय की आजोबा आजोबा लवकर या, माझ्या झाडाकडे बघा, माझं झाड किती मोठं झालेलं आहे आणि हिरवंगार झालेलं आहे माझं झाड, आणि किती छान आहे आणि किती चांगलं आहे बघा. आजोबा म्हणतात की खरं तुझं झाड मोठं आहे, तुझं झाड चांगलं आहे, आपण दुसरं लावलेलं झाड बघूया. ते लहान मुलगा म्हणतो की आजोबा ते दुसरं झाड आता इथं कुठं नाही आहे, मेलं असणार, ते कोणतर खाल्लं असणार, आता ती मेलेलं असणार झाड. आजोबा म्हणते चला आपण बघूया. आणि बाहेर गेल्यानंतर ते आजोबा झाड ओळखतात. ती मुलगा झाड ओळखते, म्हणते आजोबा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, ती झाड नाही होणार, ती नाही जगणार. आजोबा म्हणतात बाळा नीट बघ, ते झाड कुठं तुला दिसते, कुठं तुला दिसते? मुलगा म्हणते नाही मला कुठे दिसत नाही. नाही प्रियांनो, तुम्हाला सांगू दे, ज्या झाडाच्या सावलीखाली ती थांबले होते ते झाड इतकं मोठं झालं होतं. त्या झाडाच्या सावलीखाली ती दोघं थांबले होते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि ते लहान मुलगा त्या झाडाकडे बघून म्हणतो आजोबा हे कसं झालं, ही अशक्य गोष्ट आहे, हे असं नाही होणार. आजोबा म्हणतात की बाळा ह्या झाडानं कितीतरी कष्ट घेतले, ह्या झाडानं कितीतरी त्रास घेतलेला. ज्या वेळेस ऊन पडत होतं त्यावेळेस हे झाड स्वतः फाईट करत होतं. ज्यावेळेस पाऊस येत होता त्यावेळेस हे झाड डगमगलं नाही आहे, ते स्थिर राहिलं, वाकलं पण मोडलं नाही आहे. ऊन आला, पाऊस आला, वारा आला, प्रत्येक परिस्थितीमध्ये त्या झाडानं प्रत्येक परिस्थितीला त्यानं फाईट दिलं, प्रत्येक परिस्थितीला त्यानं तोंड दिलं, आणि म्हणून हे झाड आज इतकं मोठं झालेलं आहे. प्रियांनो, सांगायचं काय गोष्टीमधून, ज्यावेळेस कुंपणामध्ये आहे त्याला एक लिमिटेशन आहे, ते फक्त झाड तितकंच वाढू शकतंय, त्याला लिमिटेशन आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आपण जंगलातली झाडं बघताय किती तर मोठी झालेली असतात. आज कित्येक लोकांच्या फ्लॅटमध्ये, कित्येक लोकांच्या घराच्या आतमध्ये कुंपणामध्ये झाडं आहेत ना, ती लिमिट आहे, ते त्याच्यावर वाढू शकत नाही. पण ज्या वेळेस बाहेरची झाडं बघताय त्यावेळेस मोठे झालेलं. सांगायचं काय आहे प्रियांनो, की तुमची जी बाँड्री आहे ह्या बाँड्रीच्या आपल्याला बाहेर गेलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही तुमची बाँड्री पार करताय, ज्यावेळेस जगामध्ये जाताय, जगाचा अनुभव घेताय, त्यावेळेस तुम्ही समजायला लागताय, अनुभव घ्यायला लागताय, आणि त्यावेळेस मोठं होत आहे. प्रियांनो, आज आपल्याला आपली बाँड्री आज तोडायची. आज कित्येक जण परमेश्वरासाठी काम करायला तयार आहे. प्रभू हेच म्हणतोय, माझ्यासाठी कोण जाणार, कोण उभारणार, माझ्यासाठी कोण काम करणार. यशाया म्हणतोय की प्रभू मी अशुद्ध ओटाचा आहे, मला बोलता येत नाही, अशुद्ध ओटाच्या लोकांमध्ये मी राहतो. देवदूत येऊन त्याच्या ओटाला इंगळा लावतो, कोळसा लावतो आणि शुद्ध होतो. प्रभू म्हणतोय तुझा आतापासून शुद्ध झालास. यशाया काय म्हणतोय? यशाया म्हणतोय की मी इथं आहे, माझा उपयोग कर. प्रभूला अशी लोक पाहिजेत, जी व्यस्त आहेत, जी शहाणे आहेत, जी ज्ञानी आहेत, अशी लोक नको आहेत. प्रभूला अवेलेबल लोक पाहिजेत, ज्याच्याकडे वेळ आहे ती लोक प्रभूला पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. सो प्रियांनो, आज ठरवा की प्रभूचं काम करायचं आहे. जर आज तुम्ही आणि मी हे काम केलं तर प्रभूचं राज्य लवकरच. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. गॉड ब्लेस यू. आमेन.